नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपणा सर्वांचं नांदेड फ्री एज्युकेशन या चॅनलमध्ये मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 9वीच्या मराठी अक्षर भारती विषयामधील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याकडून लिखित 5वी कविता व्यायामाचे महत्त्व ही कविता शिकणार आहोत। चला तर मग पाहूयात कविता व्यायामाचे महत्त्व। सर्वप्रथम या कवितेचे कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे हे छायाचित्र। आता आपण या कवितेचे कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा परिचय जाणून घेऊया। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं पूर्ण नाव माणिक बंडोजी ठाकूर असं आहे। त्यांचा जन्म 1909, मृत्यू 1968। संत कवी, समाजसुधारक, अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यासारख्या समाजविघातक गोष्टींवर हल्ले चढवून त्यांनी देशभक्ती, अहिंसा आणि आत्मसंयम यांचे पाठ दिले। गावागावातून गुरुदेव सेवा मंडळाची स्थापनाही केली। या कार्याबद्दल जनतेने त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी काही पुस्तके प्रकाशित केली आहेत, ज्यामध्ये अनुभव सागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली अशा प्रकारची पुस्तके प्रकाशित केली आहेत। शिक्षण, भेदाभेद व अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्वधर्म समभाव याविषयी कळकळीचं आव्हान करणारा आणि अज्ञानी जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणारा त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ खेडोपाडी आदराने वाचला जातो। तोही ग्रंथ त्यांनी प्रकाशित केला। अशा प्रकारचा परिचय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणजेच माणिक बंडोजी ठाकूर यांचा परिचय सांगितला जातो। आता आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याकडून लिखित कविता व्यायामाचे महत्त्व या कवितेचा आशय जाणून घेऊया। कवितेचा आशय: व्यायामाचे महत्त्व ही कविता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिली आहे। मानवी जीवनातील व्यायामाचं महत्त्व या कवितेमधून कवीने स्पष्ट केलं आहे। अशा प्रकारचा आशय या कवितेमध्ये कवींनी मांडला आहे। आता आपण कवितेचे वाचन करून घेऊया आणि नंतर त्या कवितेचा प्रत्येक चरणानुसार अर्थ जाणून घेऊया। कवितेचं पहिले चरण: व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र, आळस वैरी मानिला सर्वत्र सर्वतोपरी, व्यायामाविन सात्विक भोजन, तेही मारी विकारी होऊन, व्यायामे होय अग्निदीपन, अन्नपचन सहजची। त्यानंतरचं चरण: व्यायामे जडत्व जाई दुरी, व्यायामे अंगी राहे तरतरी, रक्तव्यवस्था उत्तम शरीरी, वाडे विचारी सजीवपण, व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होय दीर्घायू, व्यायामहीना पित्त कफ वायू, जर्जर करीती अत्यंत, जर्जर करीती अत्यंत, व्यायामे वाडे प्रतिकार शक्ती, व्यायामे वाडे प्रतिकार शक्ती, स्वावलंबनाची प्रवृत्ती, व्यायामे अंगी वाडे स्फूर्ती कार्य करण्याची, व्यायामे अंगी वाडे स्फूर्ती कार्य करण्याची। अशा प्रकारची व्यायामाचे महत्त्व ही कविता। आता आपण या कवितेचा प्रत्येक चरणानुसार अर्थ जाणून घेऊया। कवितेचं पहिले चरण: व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र, आळस वैरी मानिला सर्वत्र सर्वतोपरी। कवितेच्या पहिल्या चरणामध्ये राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात की आपल्यासारख्या सामान्य माणसांना आपल्या जीवनातील व्यायामाचं महत्त्व त्यांनी साध्या सरळ भाषेत समजावून सांगितलं आहे। ते म्हणतात की व्यायाम हा आपल्या सुखाचं आयुष्य देणारा आरोग्यदायी मित्र आहे। हे सूत्र आपण कायम लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण आळस हा आपल्या जीवनाचा खरा शत्रू आहे। हे सगळ्या जगानं मान्य केलं आहे। व्यायामामुळेच आळस दूर होऊन शरीर आरोग्यपूर्ण बनतं, शरीर बलाढ्य बनतं, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कवितेच्या पहिल्या चरणामध्ये सांगत आहेत। कवितेचं पुढील चरण: व्यायामाविन सात्विक भोजन, तेही मारी विकारी होऊन, व्यायामाविन सात्विक भोजन, तेही मारी विकारी होऊन, व्यायामे होय अग्निदीपन, अन्नपचन सहजची। या चरणाचा अर्थ:
आरोग्य व्यवस्थित राहावे म्हणून आपण सात्विक आहार घेत असतो। या सात्विक भोजनाने आपले शरीर आणि मन छान स्वस्थ राहतं। पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की अशा भोजनासोबतच व्यायाम केला पाहिजे, नाहीतर अशा भोजनामुळेही आपणास वेगवेगळे विकार, वेगवेगळे आजार होऊ शकतात। सात्विक भोजनासोबत चांगला योग्य व्यायाम केला तर पोटातला जठराग्नी चांगला प्रदीप्त होतो, म्हणजेच पोटातला अग्नी चांगला पेटून आपल्या अन्नाचं सहज पचनही होतं। अन्नाचं अपचन होऊन होणारे विकार व्यायामामुळे टाळता येतात, असे कवितेच्या दुसऱ्या चरणात तुकडोजी महाराज सांगतात। कवितेचं पुढील चरण, व्यायामे जडत्व जाई दुरी, व्यायामे जडत्व जाई दुरी, व्यायामे अंगी राहे तरतरी, रक्तव्यवस्था उत्तम शरीरी, वाढे विचारी सजीवपण, रक्तव्यवस्था उत्तम शरीरी, वाढे विचारी सजीवपण। कवितेच्या या तिसऱ्या चरणात तुकडोजी महाराज म्हणतात की आपण व्यायाम नियमित करायला हवा। योग्य आणि पुरेसा व्यायाम आपण केला नाही तर शरीरामध्ये जडत्व म्हणजे स्थूलपणा वाढत जातो। नियमित व्यायामामुळे स्थूलपणा कमी होऊन शरीर सुडोल होते, तसेच आळस दूर होऊन अंगामध्ये तरतरी म्हणजेच उत्साह भरतो। तुकडोजी महाराज पुढे म्हणतात की व्यायामामुळे शरीरातील रक्तव्यवस्थाही व्यवस्थित होते, रक्तप्रवाह सुरळीत होऊन रक्ताशी संबंधित विकार दूर होतात आणि आपलं आयुष्यही वाढतं। अशा पद्धतीचा अर्थ कवितेच्या तिसऱ्या चरणात तुकडोजी महाराजांनी सांगितला आहे। कवितेचं पुढील चरण, व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होय दीर्घायू, व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होय दीर्घायू, व्यायामहीन पित्त कफ वायू, जर्जर करीती अत्यंत, व्यायामहीन पित्त कफ वायू, जर्जर करीती अत्यंत। कवितेच्या या चौथ्या चरणामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, नियमित आणि योग्य व्यायामामुळे आपल्या शरीरातील स्नायूंना बळकटी प्राप्त होते, सगळे स्नायू सशक्त होत जातात, माणसाला आजारपण येत नाही। याच व्यायामामुळे मानवाला दीर्घायुष्य प्राप्त होते। आपण जर व्यायाम करीत नसू तर आपल्या शरीरात पित्त, कफ, वायू यांचे प्रमाण कमी जास्त होऊ लागते। पित्त, कफ, वायू यांच्या असंतुलित प्रमाणामुळे रोग होतात आणि आपण आजारी पडतो, त्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो। व्यायामामुळे पित्त, कफ, वायू यांचं शरीरातील प्रमाण योग्य आणि संतुलित राहण्यास मदत होते। अशा पद्धतीचा अर्थ कवितेच्या चौथ्या चरणामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितला आहे। कवितेचं शेवटचं चरण, व्यायामे वाढे प्रतिकार शक्ती, स्वावलंबनाची प्रवृत्ती, व्यायामे वाढे प्रतिकार शक्ती, स्वावलंबनाची प्रवृत्ती, व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती कार्य करण्याची, व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती कार्य करण्याची। कवितेच्या या शेवटच्या चरणात तुकडोजी महाराज म्हणतात की व्यायामामुळे आपल्या शरीराला बळकटी प्राप्त होऊन रोग प्रतिकारक शक्ती वाढते, येणाऱ्या आजारांचा, संकटांचा आपण सहज सामना करू शकतो। त्याचबरोबर शरीर सुदृढ झाल्यामुळे आपण स्वावलंबी सुद्धा बनतो। आपल्या व्यक्तिगत कामासाठी आपल्याला दुसऱ्या कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता राहत नाही। या नियमित व्यायामामुळे शरीरातील आळस, कंटाळा दूर होऊन शरीर ताजेतवाने बनते। शिवाय कोणत्याही कामामध्ये उत्साह जाणवतो, म्हणजेच कोणतेही काम करण्याची शरीरातील जोश, स्फूर्ती वाढते। अशा पद्धतीचा अर्थ कवितेच्या शेवटच्या चरणात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी मांडला आहे। अशा प्रकारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी व्यायामाचे महत्त्व या कवितेमधून आपल्यासारख्या सामान्य माणसांना जीवनामध्ये व्यायामाचं किती महत्त्व आहे हे साध्या आणि सरळ भाषेमध्ये समजावून सांगितलं आहे। अशा पद्धतीने आज आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची व्यायामाचे महत्त्व ही कविता समजून घेतली आहे। विद्यार्थी मित्रांनो, माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। त्यासोबतच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका। धन्यवाद।